आज होता यांच्या सुट्टीचा दिवस. म्हटलं आज खूप सारी शॉपिंग करायची, खूप साऱ्या गोष्टी लिस्ट करून ठेवल्या होत्या. त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ग्रेशीसाठी पैंजण घ्यायची होती, कारण तिचे पैंजण खराब झाले होते. त्यासाठी तिचे पैंजण घेतले. त्याच्यानंतर आम्ही गेलो मस्त अशी कॉफी घ्यायला, कारण खूप कंटाळा आलेला फिरून फिरून वगैरे. कॉफी घेतली, दाबेली खाल्ली, त्याच्यानंतर थोडं फ्रेश झालो आणि मग आम्ही गेलो बाकीची शॉपिंग करायला. शॉपिंग अशी की मम्मी पप्पांसाठी मला कपडे घ्यायचे होते, मम्मीसाठी साडी, पप्पांसाठी ड्रेसेस घ्यायचे होते. आत्ता मम्मीच्यांची यात्रा आहे, तर त्यानिमित्त त्यांना आहेर लागणारच आहे. पण अजून एक एक एक्स्ट्रा मी साडी आणि ड्रेस घेते दोघांना पण. का ते मी पुढे तुम्हाला येत्या काही व्लॉगमध्ये सांगेन. पप्पांना आम्ही कपडे घ्यायला गेलो. मम्मीची शॉपिंग झाली होती आणि इथं पप्पांच्या शॉपिंगच्या वेळी एवढे कन्फ्यूज झालो आम्ही. आम्हाला समजतच नव्हतं कसले घ्यायचं, काय घ्यायचं. एक तर त्यांची साईज समजत नव्हती. फोन करून त्यांना विचारलं तर ते नकोच म्हणत होते, ऐकत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही अंदाजेच घेतलं. पण झालं असं, घेतलेले कपडे त्यांना खूप आवडले. पण ते एक्सचेंज करावे लागले, साईजचा प्रॉब्लेम झाला म्हणून. मम्मीला एक साडी घेतली, मम्मीला 2 साड्या घेतल्या सॉरी, आणि आईला एक साडी घेतली. एक साडी मम्मीच्या चॉईसने घेतली होती 2 दिवसाआधी आणि एक साडी मी आत्ता घेतली. आईसाठी सुद्धा एक घेतली, म्हणजे माझ्या मामाच्या आईसाठी. कशासाठी ते मी म्हटलं पुढच्या व्लॉगमध्ये सांगेन तुम्हाला. याआधीही आल्यानंतर घरी स्वयंपाक होतं, खूप लेट झाला होता यायला, त्याच्यामुळे पटपट कामं आवरत होती मी. स्वयंपाक करत करत बाकीची सगळी कामं आवरत होती. इथं झटकीपट स्वयंपाक करावा म्हणून जेवढा होता होईल तेवढा इझी स्वयंपाक बनवायचा ठरवला. इथं ग्रेशू टी व्ही बघत बसले. मी इथं बटाट्याची भाजी बनवते. भाकरी, भात आणि आमटी असा स्वयंपाक असणार आहे. बटाट्याची थोडी रस्सा भाजी बनवली की पटकन स्वयंपाकाला इझी पडतं ते. काल एक कोल्हापूरला गेलेले, येतेवेळी एवढं सगळा खाऊ आणला होता ग्रेशूसाठी. तर तोच मी इथं काढून ठेवत होती. तेही जमलं नव्हतं काढायला दिवसभर. ते यायला त्यांना थोडा उशीर झाला. यात्रा ज्योतिबाची जी यात्रा होते दौंड्यानिमित्त, त्यासाठीच ते गेले होते. आणि आमचं कुळ ज्योतिबा असल्यामुळे ते दरवर्षी जातात. इथं मस्तपैकी आम्ही जेवण केलं सगळ्यांनी एकत्र बसून. आता मला सगळा आवरायचा होता हा पसारा, पण त्याच्या आधी म्हणजे ग्रेशूनं खूप मोठी कामं केली होती. सगळ्या साड्या वगैरे बॉक्सेसमधल्या काढून ठेवल्या होत्या. त्यांनी कोल्हापूरवरून माझ्यासाठी काही शॉपिंग केली होती. तीही मी येत्या काही व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवीन. तर हा व्हिडिओ एवढाच होता. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओ.